नेत्रा, काय आजी? अशी कशी ग तुझी सासू? काय झालं आजी? अगं तिने काय नवस बोललंय तुला कळलं का? लादी पुसतीये घरातली. हो, मी पाहिलं मगाशी. आतापर्यंत मी कधी कुणाचं असं ऐकलं नव्हतं. जगा वेगळा नवस आहे हा. बघ, तुझ्याशी जे बोलायला आले होते ना ते विसरले. यांचं सूप करतेस ना? हो आजी, माझ्या लक्षात आहे. मी घेऊन येते थोड्या वेळात. ठीक आहे, मी आहे यांच्या बरोबर आतमध्ये. नेत्रा, काय झालं? अशी इथे का उभी आहेस? काही नाही. नेत्रा, आबांचा विचार करत होते, बाकी काही नाही. तुम्ही निघालात? हो, आज एक महत्वाचं काम करायचंय. कसलं? आज मी त्या बुवांना भेटणार आहे ज्यांनी बाबांना हे सगळं सांगितलं. कशासाठी? नेत्रा, तुझं रक्षा कवच, तुझा बॉडीगार्ड म्हणून मी आहेच तुझ्यासोबत. पण मला या सगळ्यावर परमनंट सोल्युशन हवंय, म्हणून मी त्या बुवांना भेटतोय. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, एकटीने बाहेर जायचं नाहीस कुठेही. काळजी घ्यायची स्वतःची. आणि मी दर 2 तासांनी फोन करेन तुला. निघू? नेत्रा, असं कसं निघू मी? असं काय करणारस मला? चेहऱ्यावरचं स्माइल कुठे तुझ्या? तूच म्हणतेस ना निरोप घेताना नेहमी हसतमुख असावं म्हणून. काय झालं? कंबर गेली माझी. झालं काय? ते शेखरला मारायला सांगितलं असतंस ना तर आजच्या आज कोथळा काढला असता त्याचा. तडफडवून तडफडवून मारला असता. पण म्हातारा. काय बोलतेस तू? खरंच सांगते मी. आणि हे बघ, शेखरला संपवायचं असतं ना तर तू केव्हाच संपवलं असतंस. इतके दिवस थांबली नसतेस. शेखर तुला कसा त्रास देतोय, तुझ्याशी कसा वागतोय हे ऐकण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. माझ्या कामाचं काय झालं ते सांग. तुला म्हाताऱ्याचा जीव घ्यायचा आहे ना? घेते मी, करते तू म्हणतेस तसं. पण असं काहीतरी करायला हवं की जेणेकरून तुझं काम करता करता माझंही काम होईल. म्हणजे? एकतर तू मला कारण सांग, तुला म्हाताऱ्याला का मारायचंय ते कळायला हवं मला. मग त्याचं भांडवल करेन मी, म्हणजे मला काटा काढणं सोपं जाईल. तू कारणही सांगत नाहीयेस. मला कळतच नाहीये की का मारायचंय म्हाताऱ्याला.
सगळं लपवून ठेवलंयस माझ्यापासून. आणि दुसरी गोष्ट अशी आहे इंद्राणी की या अशा कामांमध्ये लपवा छपवी नाही चालत. नको करूस ती. विचार कर आणि मला कारण सांग. मला कळायला हवं की म्हाताऱ्याला तुला का मारायचंय, काय आहे एवढं. मग मी सगळं करते माझ्या पद्धतीने. बोल. काय ग? काय झालं? अगं तू सांगतेस ना मला म्हाताऱ्याला तुला. इंद्राणी असं काय करतेस तू? अगं का काय होत सांगतेस ना मला. काय अगं तू सांगितलं ना, जा तू इथून जा. देवी आई, कळतंय मला कळतंय. आबा कामात आहात? नाही, बोल ना. आबा मला माहिती आहे मी तुम्हाला फोन करून त्रास देते आहे, पण मला खरंच राहत नाही म्हणून फोन केलाय. आबा या घरात खूप विचित्र गोष्टी घडतायत. म्हणजे? तुम्हाला माहिती आहे ना मला ममता मावशी दिसायच्या. आता मला घरात एक वेगळीच बाई वावरताना दिसते. कोण होत्या त्या बाई? मला नाही माहित, मी नाही कधी पाहिलं त्या बाईला. मला काहीच कळत नाही आबा. आणि त्यात तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय त्याचाही मला त्रास होतोय. ऐका ना आबा, असं नका ना करू. मला सांगा ना तुम्ही काय लपवताय ते. नाही ग बाळा, खरंच असं काही नाहीये. मी काही लपवत नाहीये तुझ्यापासून. आबा नक्की काय झालंय? तुमचा आवाज का असा येतोय? हो बाळा, मी ठीक आहे. तू काळजी करू नकोस. कदाचित तुला त्या बाईचा भास झाला असेल. हवा तुम्हाला माहितीये मला भास नाही होत. मला खरंच ती बाई दिसली होती. आबा आबा सांगा ना मला. आबा मी नंतर करते.
नेत्रा, काय ग, काय शोधतेस? नेत्रा, काय झालं? अशी का बघतेस माझ्याकडे? नेत्रा, काय झालंय? तुला काही होतंय का? मी आधीला फोन करू का? सांग ना, तुला काही होतंय का नेत्रा? काय झालंय? नाही काही झालं नाही ते मी आलेच. हिला काय झालं? अशी अवस्था झाली की जणू काही मृत्यूच जवळ आला हिचा. येऊ दे तो मृत्यू एकदाचा. कधीपासून वाट पाहते मी. नाही, मी ऑफिसला नाही आता. 2 ते 4 साईट ऑफिसला असेल. नाही, मी परत ऑफिसला आल्यावर ठरवूयात आपण. तोपर्यंत तुम्ही कोटेशन्स मागवून घ्या. ओके. काय झालं? काय बघता? तुझ्या लॅपटॉप मध्ये त्रिनयना देवीचा फोटो. स्ट्रेंज तर आधी वागायचो मी तेजस. कुठलीच गोष्ट ऍक्सेप्ट करायचो नाही, कुठलीच गोष्ट समजून घ्यायचो नाही, कशावरच विश्वास ठेवायचो नाही. पण आता माझा विश्वास बसलाय. आणि जेव्हा आपल्या लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न येतो तेव्हा हाच विश्वास कामाला येतो. कॉन्फिडन्स मिळतो. अद्वैत, मला खात्री आहे तुझा विश्वास जिंकेल. नेत्राला काही होणार नाही. पर बाबा, निघूयात आपण. ते बुवा तुम्हाला जिथे भेटले होते तिथे जाऊन बघूयात. अरे, मी प्रार्थना करतोय ते बुवा भेटू देत. आणि तिथे जरी कोणी नसेल तरी ती जागा कोणाची आहे, ते बुवा कुठे गेले असतील, आपण चौकशी करूया. काहीतरी मार्ग नक्कीच सापडेल त्या बुवांपर्यंत पोहोचण्याचा. ठीक आहे, बघूया आपण. बरं तेजस, आम्ही जाऊन येतो. मीटिंग बद्दल मी कार्यकाऱ्यांशी सगळं बोलून घेतलंय. तरीही काही वाटलं तर फोन करशील. तू इथलं काही टेन्शन घेऊ नकोस, मी आहे. थँक्यू. आलोच रे. ये. बस बघू इकडे. बस. डॉक्टरांनी यांच्या सगळ्या टेस्ट केलेत. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. पण तरी नाकातून रक्त का आलं हे कळत नाहीये.
नाही म्हणजे डॉक्टर म्हणाले की काळजी करण्यासारखं काही नाहीये, पण ते मध्येच अस्वस्थ होतात, कसं तरी करायला लागतात, मग भीती वाटते. तू बघ ना, तुझ्या पद्धतीप्रमाणे काही करता आलं तर. हे बघ असं करतात. काय झालं तुम्हाला? हा हाजी, काय झालं? बघ ना कसं करतायत ते. आजी मी आलीच. काय झालं? अगं काय झालं? अगं काय झालंय तेच कळायला मार्ग नाही. पूर्वी तुला बघितल्यावर अस्वस्थ व्हायचे ना, तसेच आज इंद्राणीला बघून अस्वस्थ झाले. नक्की काय होते ना तेच कळत नाहीये. तू त्यांना औषधं देऊन टाक, म्हणजे जरा झोप लागेल त्यांना. काय झालं? हाजी, बरं झालं तुम्ही आलात. आता तुम्ही सतत आजोबांबरोबरच राहा. असं का बोलतेस तू? मी नेहमी यांच्या बरोबरच असते. का असं म्हणालीस? काही झालंय का? नाही नाही, काही झालं नाहीये, मी सहज म्हटलं. बर, तू औषध. थांब, इथेच थांब, इथून जायचं आपल्याला. इथून पुढे गाडी जात नाही, कच्चा रस्ता आहे. इथनच जोया. इथूनच पुढे ते जंगल सुरू होतं. सांभाळून जा जरा, काच कळ घेत. सांभाळ. काय झालं, थांबलात का? हे अशक्य आहे. इथूनच पुढे जंगल सुरू होत होतं. अरे आपण जिकडे गाडी पार्क केली तिकडेच मी गाडी पार्क केली होती आणि असं चालत आलो होतो. पण जंगल, ते जंगलात काही अंतरावरती बाबांचा आश्रम आहे. तो बाबा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला माहिती आहे हा एरिया. इथे जंगल कधी होतं? काय? नाही रे, इथे होतं जंगल. बाबा, इथे जंगल नव्हतं कधीच. कसं शक्य आहे? मला व्यवस्थित आठवतंय इथे जंगल होतं. ते जंगलात बाबांचा आश्रम, ते